नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण फायनल इयर SPPU युनिव्हर्सिटीचा उद्याचा पेपर जो आहे आपला STQA सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड क्वालिटी अश्युरन्स त्याची स्ट्रॅटजी बघणार आहोत. तर पेपरमध्ये कसे क्वेश्चन्स येतात, कोणता सिलेबस करायला पाहिजे, तर फुल मार्क्स मिळवण्यासाठी किंवा आउट ऑफ पेपर लिहिण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर कालचा जो पेपर होता पोस्टपोन झालेला सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिकचा, त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल त्याची लिंक. तर तो व्हिडिओ नक्की बघा, त्याचा पण अभ्यास झाला पाहिजे. त्यानंतर बघूयात याच्याबद्दल. हां, तर युनिट वन आहे आपला इंट्रोडक्शन टू सॉफ्टवेअर टेस्टिंग. तर यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते आहेत जे रिपीटेड आहेत PYQजमध्ये. तर यामध्ये तुम्ही व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन SDLC अँड STLC, त्यानंतर टाईप्स आहेत टेस्टिंगचे, त्यानंतर डिफेक्ट, एरर, बग, फेल्युअर डेफिनेशन आहेत, त्यानंतर QA अँड QCचं काय काय असतं ते आहे. तर हे झालं युनिट 1चा सिलेबस. त्यानंतर हा झाला मोस्ट इम्पॉर्टंट सिलेबस. त्यानंतर काही क्वेश्चन्स असे आहेत ते एकदा दोनदा विचारले गेलेले आहेत क्वेश्चन पेपरमध्ये, तर ते थोडे मीडियम इम्पॉर्टन्सचे आहेत, ते पण तुम्ही करू शकता. इंट्रोडक्शन टू STQA आणि कॅरेक्टरिस्टिक गुड टेस्टिंग. तर हा झाला सिलेबस. ज्याला कोणाला सिलेबस वाईज प्रिपरेशन करायची असेल तो हा सिलेबस करून मॅक्झिमम मार्क्स घेऊ शकतो. तर त्यानंतर आपण PYQज बघू जे मोस्ट रिपीटेड आलेले आहेत मागच्या क्वेश्चन्स पेपरमध्ये. तर युनिट 1 हे थोडंसं मोठं आहे, तर याच्यामध्ये मी थोडं कॅटेगरी वाईज क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर पहिले जे 5 क्वेश्चन्स आहेत, 5 क्वेश्चन्स ते लिस्ट आणि काही टाईप्स वगैरे जे असतात आपले एक्सप्लेन करायचे त्याच्यावरती आहेत. तर हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे 4 जे क्वेश्चन्स आहेत ते लाईफ सायकल आणि डायग्रामवर बेसिस आहेत. त्यानंतर हे जे हायलाईट केलेले आहेत मी येलो कलरमध्ये, हे जे क्वेश्चन्स आहेत हे मॅक्झिमम टाईम रिपीटेड झालेले आहेत मागच्या 3 क्वेश्चन पेपरमध्ये. तर हे कंपल्सरी करायचे म्हणजे करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर काही 2 क्वेश्चन आहेत जे कंपॅरिझनवर बेसिस आहेत. त्यानंतर त्याच्यात डिफरन्स बिटवीन आणि कम्पेअर करायचे आहेत. तर हे झालं फर्स्ट युनिटचे क्वेश्चन्स जे तुम्ही केले तर तुम्हाला 15 मार्काच्या जवळपास तुम्ही लिहू शकता, पूर्ण पेपर लिहू शकता. तर हे सगळेच्या सगळे PYQज आहेत जे रिपीटेड झालेले आहेत आणि याच्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचा सगळा सिलेबस पण कवर होऊन जाईल तुम्हाला जे जे करायचं आहे पेपरनुसार. त्यानंतर युनिट 2चा सिलेबस बघायचा झाला तर युनिट 2मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आपले एंट्री अँड एक्झिट क्रायटेरिया ऑफ टेस्टिंग. हे तिन्ही पेपरमध्ये विचारले गेलेला टॉपिक आहे, तर कंपल्सरी करणं आवश्यक आहे. त्यानंतर डिफरन्शिएट टेस्ट प्लॅन अँड टेस्ट स्ट्रॅटजी, त्यानंतर यूज केस टेस्टिंग विथ एक्झाम्पल, त्यानंतर राईट टेस्ट केसेस फॉर लॉग इन व्हॅलिडेशन आणि टेस्ट क्वालिटी, टेस्ट स्ट्रॅटेजी आणि टेस्ट आर्टिफॅक्ट्स. तर याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात मॅक्झिमम करून. तर हे कंपल्सरी करा दुसरं युनिट जर तुम्हाला करायचं असेल तर. त्यानंतर जे एकदा किंवा दोनदा विचारले गेलेले आहेत ते आहे इंटिग्रेशन टेस्टिंग, ॲक्सेप्टन्स टेस्टिंग, त्यानंतर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट, क्वालिटी अश्युरन्स प्रोसेस, टेस्ट इफिशियन्सी अँड डिफेक्ट रिजेक्शन. तर हे कमी विचारतात पण इम्पॉर्टंट आहे. एक्झामसाठी जास्त कोड करायचा असेल तर हा पुरा सिलेबस करून जा. त्यानंतर युनिट 2चे जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत किंवा जे PYQज आहेत त्यामध्ये हे जे पहिले 3 आहेत हे सगळ्यात जास्त रिपीटेड झालेले क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर जे खालचे क्वेश्चन्स आहेत ते पण खूप वेळा विचारले गेलेले आहेत तिन्ही पेपरमध्ये मागच्या. तर इतके क्वेश्चन जर तुम्ही केले युनिट 1 आणि युनिट 2चे, हे जर 10 किंवा जेवढे क्वेश्चन्स आहेत 20-25 क्वेश्चन्स आहेत, हे जर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे जर केले तर उद्याच्या पेपरमध्ये तुम्ही मॅक्झिमम स्कोर करू शकता आणि 30च्या जवळपास स्कोरिंग करू शकता.
आउट ऑफ पाडायची स्कोरिंग करू शकता तुम्ही उद्याच्या पेपरमध्ये. तर हे झालं युनिट 1 आणि युनिट 2चं. तर असं सायबरचा पण व्हिडिओ मी बनवलेला होता, तो पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बेस्ट ऑफ लक फॉर इन सेम एक्झाम. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जास्तीत जास्त, उद्या ज्यांचा पेपर आहे तुमच्यासोबत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जे डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे प्रिवियस इयरचे 3 क्वेश्चन पेपर आहे त्याचं एकदम सिम्पलमध्ये सोल्युशन देतो आणि ही PDF पण त्यामध्ये शेअर करतो. तर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की बघा. आणि त्यानंतर जो कमेंट बॉक्स असेल त्याच्यामध्ये मी टेलिग्राम आणि माझ्या आपलं जे चॅनल आहे व्हॉट्सअपचं त्याची पण लिंक देतो. तर अपडेट्स असो SPPU रिलेटेड तर ते पण जॉईन करून घ्या. तर थँक्यू मित्रांनो. ऑल द बेस्ट उद्याच्या पेपरसाठी.